आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार असल्याची माहिती समोर येते। ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांचा 814वा उरूस आणि 22 डिसेंबर पासून 30 डिसेंबर पर्यंत या उरूस यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। यावेळी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार असल्याची माहिती समोर येते। ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांचा 814वा हा उरूस आणि 22 डिसेंबर ते 30 डिसेंबर पर्यंत या यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मक्का मदीना के लिए जो हमारे यहाँ से हज जाते हैं और साल भर उम्रा के लिए जाते हैं, उसका व्यवस्था देखने के लिए गई। सऊदी अरब में भी हर साल उसका सिस्टम को बदलता है या उसको इम्प्रूव करते हैं ताकि जो हाजीज है वो आराम से जाकर के हज यात्रा पूरा कर सके। खैर बहुत खूबसूरत है और साथ साथ ये दरगाह के आसपास जो सिस्टम है उसको भी अच्छा से व्यवस्था करें। यह सब हम मिलजुल करके ठीक करना है। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार। तुतारीचे उमेदवार घड्याळावरच आता निवडणूक लढवणार असल्याची माहिती दत्ता धनकवडे, माजी महापौर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार पक्ष येत्या 2 दिवसांमध्ये या संदर्भातील आता माहिती समोर येईल। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची माहिती आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण पाहतोय। पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार आहे। तुतारीचे उमेदवार आता घड्याळ चिन्हावर आता निवडणूक लढवणार असल्याची माहिती आत्ताच्या घडीची ही सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची माहिती समोर येते। तुतारीचे उमेदवार घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत। माजी महापौर दत्ता धनकवडे यांच्याकडून या संदर्भात आता हा दावा करण्यात आलेला आहे। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।